आज असंच रेडिट नावाच्या प्लॅटफॉर्मवरती मी टहाळणी करत होतो, बघत होतो काय चाललंय काय नाही. तर तेव्हा एक पोस्ट आली माझ्या निदर्शनास. इंडियन हिस्ट्री नावाचा एक युजर आहे, त्याने ही पोस्ट अशी टाकली आहे. हाऊ ट्रू आर दी स्टेटमेंट्स अबाउट संभाजी महाराज? इफ येस, then why are they hyping him up in the latest movie by not showing these uncomfortable facts about his life? आणि त्या माणसाने, त्या व्यक्तीने विकिपीडियाचा स्क्रीनशॉट घेऊन तिथे टाकलेला आहे. विकिपीडियाचा सेकंड पॅरेग्राफ आहे. जेव्हा आपण संभाजी महाराजांच्या पेजवरती जातो विकिपीडियाच्या, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये, अर्थात संभाजी महाराजांची बेसिक इन्फॉर्मेशन, जसं त्यांचं नाव, प्रोनाऊन्सिएशन, त्यांचं छत्रपती असणं, दुसरं आणि मृत्यूचं थोडंफार तारखा दिलेल्या आहेत. सेकंड पॅरेग्राफची पहिली लाईन अशी आहे, नोटेड for his addictions to sensual pleasures, he was confined by his father at Panhala Fort after violating a Brahmin woman. Noted for his addiction to sensual pleasures. Sensual pleasures चा अर्थ आहे लैंगिक सुख, शारीरिक किंवा लैंगिक सुखाचे, कनेक्टेड विथ फिजिकल और सेक्शुअल प्लेजर्स, असं इथे लिहिलेलं आहे. एवढ्या वर्षांत खोटा इतिहास रचला गेलेला आहे शंभू महाराजांच्या वरती. आता हे विकिपीडिया सारखी साईट ही एडिट होत असते, हे आपल्याला माहिती आहे, पण मॅक्झिमम लोक जे गेलेले असणार आहेत छावा ही फिल्म बघायला, ते घरी जातील, ते सर्च करतील संभाजी महाराज काय होते. अरे दुसऱ्या पॅराग्राफची पहिली लाईन, बेसिक इन्फॉर्मेशन सोडून पहिली लाईन ही येते. त्यातला रेफरन्सेस दिलेले आहेत, बरेच 6 रेफरन्सेस आहेत. रेफरन्स नंबर 2, 3, 4, 5, 6 हे ह्या स्टेटमेंटच्या बाबतीत आहेत. त्यांचे रेफरन्सेस वापरून या पेजवरती टाकलेले आहेत. ह्या लाईनीमध्ये लिजिट असं लिहिलेलं आहे, नोटेड फॉर हिज ॲडिक्शन टू सेन्शुअल प्लेजर्स, ही वॉज कन्फाइंड बाय हिज फादर ॲट पन्हाळा फोर्ट आफ्टर व्हायलेटिंग अ ब्राह्मण वुमन. याचा अर्थ बेसिकली काय होतो की ते मदमस्त झालेले, त्यांना शारीरिक सुखाच्या मागे, आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना कैद केलं पन्हाळगडावरती, जेव्हा संभाजी महाराजांनी एका ब्राह्मण बाईवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्याला दाखवण्यात येतं इंग्लिशमध्ये. हेच आपण आता मराठीमध्ये जेव्हा आपण ट्रान्सलेट करतोय तेव्हा हा पॅरेग्राफच गायब आहे. आता हे किती चुकीचं आहे याच्यावरती आता तुम्हीच ठरवा. हे एडिट कसं करतात त्याचं मला खरंच टेक्निकल नॉलेज नाही आहे. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला हेल्प करा या गोष्टीमध्ये. एवढा कमाल इतिहास आहे ना, ज्वलंत इतिहास आहे ना, त्याला गालबोट नका लावू देऊ प्लीज. लोकांनी जीव घालवलाय हो याच्यासाठी, स्वराज्यासाठी. हे नाही बरोबर.